मंडळी चला, साईने बुलाया है, चलो शिर. बाबा स्वप्न झाले. हां. त्यांनी शिर्डीला बोलवलं. हां. शिर्डीला गेल्यानंतर त्यांना साहेबांनी 1 रुपया दिला. त्या 1 रुपयामध्ये ही मूर्ती आणि मंदिर हायवेवर येऊचं स्पॉट एवढं डेंजर आहे ना, जाम डेंजर आहे, भीती वाटतंय पुढे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत असं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी, भारतातील पहिलं साई मंदिर आपल्या कुडाळला असं मी भरपूर वेळा ऐकलं होतं. त्याच्यानंतर रील बघलं होतं, व्हिडिओ बघितलं होतं. तर तेव्हा माझी भरपूर इच्छा होती की एक दिवस तरी जायचा बघू का. तर मंडळी, आज तो दिवस येलो. मी आज ओरोसलाच आहे. साई मंदिर बघूया आणि मला तुमका पण दाखवीन. तर मंडळी चला, आजचा व्हिडिओ मस्तच होणार, शेवटपर्यंत नक्की बघत राहावा. तर मंडळी, मी राहतोय त्याच्या समोरचा हो नजारा किती भारी वाटतं, मस्तच वाटतं. तर मंडळी चला, मी आता चलतोय कुडाळला. माझा मित्र कुडाळला राहता. माझे मित्र म्हणजे माझा बॅचमेटच आहे पोलीस. तर तो कुडाळला राहता. तर त्याच्या घरी पहिलो जाणार आणि तो आणि आम्ही दोघे जाणार मंदिरात. चला. तर मंडळी, मी आता इलंय कुडाळला मित्राच्या घरी. त्याला फोन केलं होते निघताना. तर तो माझी वाटच बघता बाहेर उभं राहून. हो बघा, ए सचिन, यो सचिन. त्याच्यानंतर त्याच्या बाजूची मुलगी त्याची आणि ही भावाची मुलगी. होय ना सचिन, भावाची ना? ओके ओके, चल. नको नको, नंतर बघूया. चल आता, चल, वेळ होईत. चल. तर मंडळी, हा माझा मित्र सचिन गवास. आम्ही एकत्र ओरस पोलीस स्टेशनला होतो. 6 वर्ष होतो ना. त्याच्यानंतर मग सचिनची बदली झाली कुडाळ पोलीस स्टेशनला आणि माझी देवगडला. बरोबर ना? हो बरोबर. ओके, जाऊया ना. चल, कुडाळ दाखव आज काय ता. हा, फिरवून काय तू काय मी तूच चाल, माका शूट करूक नको. आणि कुडाळ मस्त की फिरव आज काय ता. माका पहिला आधी साई मंदिर येऊया आणि मग कुडाळ फिरूया. चावी माझ्याकडे आता. तर मंडळी चला, आम्ही आता चालतो आणि सचिन गाडी चालवता आणि भरपूर एक्सायटेड आहे. कारण कधी जाऊन बघते मंदिर असा झाला. कारण तर पहिलाच साई मंदिर आपल्या कुडाळला खरोखर ऐकून भारीच वाटतं. तेव्हा जाऊन बघतोय असं झाला. तर मंडळी चला, साईने बुलाया है, चलो शिर्डी को जाना है, साईने बुलाया है. जय जय साई. बरोबर ना सचिन? जय जय साई. मंडळी, साई बाबा माका शिर्डीत बोलवीत तेव्हा बोलवीत, पण आज जाऊया आपण कुडाळच्या साई मंदिरात. चला. शहरात तापमान भारीच केले नाही, जबरदस्त सुरुवात केली. रेल्वे स्टेशनच्या मागे ना. तू गेला होता सचिन कधी? गेला ना. भारतातला पहिला साई मंदिर आहे ना. हो. तर मंडळी, या कुडाळ पोलीस स्टेशन, पोलीस ठाणे कुडाळ, सिंधुदुर्ग. तर मंडळी, हा रेल्वे स्टेशनचं ब्रिजच्या खालून आम्ही आता चाललो मंदिराकडे. आणि पुढे रेल्वे स्टेशन आहे, उजव्या साईडचं रेल्वे स्टेशन आहे. होय ना? होय होय. तिथंच रेल्वे स्टेशन. तर मंडळी, या कुडाळ रेल्वे स्टेशन बघू शकता. हे बघा, कुडाळ. कुडाळ स्टेशनकडून पुढे पुढचं गाव मोनवडे, 7 किलोमीटर. साई मंदिर पण खायच्या गावात आता आपण मी पुढे गेल्यानंतर सांगते. चला. तर मंडळी, आता ह्यावर राईट बघा, साई मंदिर बोर्ड लागला. त्यातून राईट मारून सिमेंटच्या रस्त्याकडनं मंदिरात जातो रस्तो हा. तर
मंडळी गेलो आता आम्ही साई मंदिरकडे. बघा साई मंदिरकडे आणि हे एक कमान हा. कमानच्या पुढे आतमध्ये साई मंदिर. मंडळी आम्ही आता पोहोचलो साई मंदिरकडे आणि ही साई मंदिरची कमान हा. आणि आतमध्ये 100 मीटरवर साई मंदिर हा. आणि साई मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या गावाचं नाव हा कबिल गाव, बरोबर ना? तर मंडळी चला आता घेऊया आपण दर्शन. चला. तर मंडळी आम्ही आता येलो वातमध्ये साई मंदिरकडे आणि अण्णा माडे सभागृह, साई दरबार कुडाळ आणि हे समोरच या मंदिरा. चला. तर मंडळी बघू शकता भारतातील पहिले साई मंदिर, स्थापना सन 1922. चला काय साफसफाई जाऊ दे ना. तर मंडळी बघू शकतास आता आम्ही गेलो ओम साईराम आणि या मूर्ती साईबाबांची मस्तच भारी मूर्ती आहे, भरपूर मोठी आहे. आहे ना? तर मंडळी चला दर्शन झाला. भरपूर इच्छा होती तर कधी येऊन दर्शन घेते असं झालं होतं, तर आज आता इच्छा पूर्ण झाली. दर्शन झाला मस्त. आणि आता मी तुमका दाखवते मंदिराच्या आजूबाजूचा परिसर, तो बघूया आणि मग जाणार कुडाळला. चला. तर मंडळी या साई मंदिर बघू शकतास. हे बघा साफसफाई पण चालू आहे. वाजले संध्याकाळचे 6:10. मंडळी हे सर्व मूर्ती ठेवलेले आहेत आणि ही भारतातील पहिली मूर्ती साईबाबांची. ही बघू शकतास. तर मूर्ती स्थापना सन 1922. मूर्तिकार श्री बाबूराव सारंग. सदर मूर्ती ही मंदिर स्थापनेच्या वेळची मूर्ती असून ही मूर्ती प्रसिद्ध मूर्तिकार श्री श्याम सारंग यांचे वडील श्री बाबूराव सारंग यांनी बनवलेली आहे. तर मंडळी या मूर्तीबद्दल आणि या मंदिराबद्दल आता माडदळकर काका आहेत माझ्यासोबत, तर ते सांगतील माहिती. हे माडदळकर काका आहेच राहतात ना काका बाजूच्या गावात? हो बाजू शेजारी राहतो. शेजारी. हां ओके. तर ही मूर्ती किती वर्षापूर्वीच्या? ही मूर्ती या मूर्तीला तर 103 वर्ष पूर्ण झाली. 103 वर्ष. दादा महाराज आमचे म्हणजे मंदिराचे दत्तभक्त होते. त्यांना साईबाबांनी 1 रुपया दिला होता. त्या 1 रुपयामध्ये ही मूर्ती आणि मंदिर त्यावेळेस स्थापन झालं. सन 1922 ला मूर्ती स्थापना झाली आणि मंदिराची स्थापना झाली. आणि ही जी आता ही दिसा मंदिर हे तेव्हाच म्हणजे पहिल्या हे केलेलं की तसंच आहे? तसंच आहे. हाय तसंच म्हणजे तेव्हापासूनच मंदिर आहे. आहे तसंच मंदिर आहे. तसंच मंदिर. मग वाटलं की जुनं मंदिर हे करून नवीन केलं असं काही नाही.
आहे तसंच आहे आणि आहे तसंच म्हणजे काही बदल केलेला नाहीये. हा. सर्व जुनी वास्तू आहे. हो हो लाकूड हे काय काम वगैरे सर्व सगळं जुनं लाकूड आहे. बिकूड सर्व सर्व जुनं जुनं आहे. आहे तसंच आहे. फक्त मार्बल हा हा थोडी बदलली आहे. हा हे खालचे बाकी मार्बल तसं बाकी मंदिर हे भिंती सेम होत सर्व तसे सर्व जुनंच आहे सर्व. सर्व जुनेच आहेत. आणि भिंत म्हणजे मातीच्या भिंती आहेत. हे मातीच्या भिंती हा, आहेत? काही काही भिंती मातीच्या आहेत. हा 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 ओके ओके दादा महाराज ज्यांनी हे मंदिर बांधलं ते दादा महाराज दत्तभक्त होते. हा हा ते समोरच्या घरामध्ये दत्तभक्ती करायचे. हा हा त्यांना मग एक दिवस स्वप्नात म्हणजे बाबा स्वप्नात आले. हा. त्यांनी शिर्डीला बोलवलं. हा. शिर्डीला गेल्यानंतर त्यांना साहेबांनी ₹1 दिला. त्या ₹1 ही मूर्ती आणि मंदिर स्थापन झालं त्यावेळी. हा 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 असं माहिती आहे. ओके ओके तर मंडळी अशी माहिती हा साईबाबांच्या मंदिराची, भारतातील पहिलं साई मंदिर. तर भरपूर इच्छा होती माझी येऊची, ती आज पूर्ण झाली. बघू शकतास स्थापन झालं मंदिर तेव्हाची मूर्ती. तर बाजूकच साईबाबांची दुसरी मूर्ती हा गणपती बाप्पा घेतलेले बघा. मंडळी मंदिराच्या बाजूकच हॉल हा दादा महाराज रंगमंच हे बघा. आणि ह्या बाजूकच आहे मंदिर. 1922 पर्यंत कुठेही साईबाबांची मूर्ती स्थापन केली गेलेली नव्हती. फक्त मंदिरामध्ये साईंच्या तस्वीराचेच पूजन केलेले आपल्याला आढळते. त्यामुळे ही साईबाबांची मूर्ती असलेले भारतातील पहिले साई मंदिर. हे बघा ही माहिती अशी. आणि यो हा मंदिराच्या बाजूचा परिसर. मस्त झाडं बिडं आहेत. हे बघा मोठी, हे बघा मस्तच वाटतं, भारी वाटतं. दत्त मंदिर. दर्शन झाला, सर्व माहिती पण घेतली साईबाबांची. आणि आता आम्ही निघतो कुडाळला जाऊ. कुडाळला जाऊन चहा पाणी नाश्ता करणार. होय ना? चहा पाणी नाश्ता करूया ना? चहा कॉफी काहीतरी कडक चहा पाणी नाश्ता करणार. आणि मग सचिनला मी त्याच्या घरी सोडणार आणि मी जाणार ओरोसला. चला, जय साईराम. तर निसर्ग संपन्न असो कपिल गावा, मस्तच वाटतं, भारी एकदम. मस्त पणास केळी लागते. मंडळी हायवे गेलो आम्ही आणि हॉटेलला गेलो. आधी फोटोबा स्नॅक सेंटर, शाकारिया. तर मंडळी आम्ही गेलो हॉटेलला आणि सचिनने मस्तपैकी कडक गरमागरम कॉफी मागवल्या ना. चहा नको ना? त्याच्यानंतर चहा नको, कॉफी. आणि मी मागवलंय स्पेशल चहा आणि ब्रेड बटर, तो पण टोस्टमध्ये. तर बघू आता खाणार आणि मग निघणार. गरमागरम कडक चहा आलेली आहे आणि सचिनची कॉफी आणि आम्ही मागवलं ब्रेड बटर टोस्ट. मस्तपैकी आता रेमटावायचा. हा सचिन रेमटावणार ना? हां ओके. थांब आधी कडक चहा बघतो आधी. मस्त एकदम कडक आधी टेस्ट. चला चहा कॉफी झाली मस्तपैकी. आणि हॉटेलपासून 5 मिनिटाच्या अंतरावर सचिनचं घर आहे, त्याच्यामुळे सचिनचा सोडणार आणि मग मी जाणार. चला. आणि हो कुडाळसून हायवेवर येऊचं स्पॉट एवढं डेंजर आहे ना, जाम डेंजर आहे, भीती वाटतंय.
या कुडाळ शहर आणि ह्यो गेलो गोवा रोड. म्हणजे आम्ही आता इलो सचिनच्या घरी आणि सचिन म्हणता की रांगणागडाचा व्हिडिओ बनवूया म्हणून आहे ना सचिन. हो रांगणागडावर जाऊ. रांगणागडावर जाऊया म्हणता आणि तो पण व्हिडिओ बनव. कारण सचिन भरपूर वेळा गेलो हा, कारण मी पण ते व्हिडिओ बघले आणि फोटो पण बघले होते आणि भरपूर चलूच लागतं होय ना. होय किती पायरी आहेत? पायरी नाही पाऊण तास तरी आपल्याला होय. म्हणजे असं पायरी नाही तसा गडावर असं चालूचा पाऊण तास लागता. पाऊण तास जास्त वेळ लागतो पण आपल्या तू काय बघा पाऊण तास पुढे होईल. बापरे. तर पाऊण तास चालूचा तर बघू म्हणजे जास्त चालूचा त्याच्यामुळे जास्त वेळ लागत. त्याच्यामुळे रिलॅक्स असो वेळ असतात तेव्हा मग नक्कीच येणार मी आणि सचिन जाऊया. जाऊया. सचिनची इच्छा मस्त रांगणागडाचा व्हिडिओ करूया म्हणून तो नक्की करणार. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की करू की नको. तर कोणाक बघूच असा तर कमेंट करा मस्त की व्हिडिओ बनवतोय मी. तर मंडळी चला आता मी चलतोय ओरोसला. चला चल सचिन. ओके बाय बाय. थँक्यू आल्याबद्दल. ओके.